नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव गोवा महामार्गावर किणिये गावानजीक उलट दिशेने जाणाऱ्या 2 कार व दुचाकी या 3 वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील व कारमधील असे एकूण 3 जण जखमी झाले आहेत. कार चालकांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर 3 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत. अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आरोपी असलेला डॉक्टर अब्दुल गफार लाड खान यांच्याकडून भ्रूण हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून पोलीस आरोग्य विभाग FSL पथकाने रविवारी कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावाजवळील बनावट डॉक्टरांच्या फार्म हाऊसची तपासणी केली. या शेतात 3 गर्भ मृतावस्थेत आढळून आले. हे भ्रूण आणून पुरवणारा डॉक्टर अब्दुल गफार लाड खानचा सहाय्यक रोहित कुपास गोडर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित अनेक वर्षांपासून अब्दुल गफार लाड खानचा सहाय्यक म्हणून काम करत होता. हे प्रकरण कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. DHO डॉक्टर महेश कोणी, AC प्रभावती फकीरपूर, बैलहोंगलचे DYSP रवी नाईक आणि CPI यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मागील 8 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने लागवड केलेली रताळी वेल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. मागील आठवड्यात 2 दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रताळी लागवडीचे काम हाती घेतले होते. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने रताळी वेल सुकू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेल वाचवण्यासाठी पाणी देण्याची वेळ आली आहे. अलीकडे रताळी वेल लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसावेळी रताळी वेल लागवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पावसाने आठवडाभर उघडीप दिल्याने वेल सुकून जाऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत रताळी वेल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कोळी समाजाचा ST समाजात प्रवेश व्हावा यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचे चिकोडी लोकसभा सदस्या प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. हुक्केरी शहराच्या हद्दीतील मनीषा इंटरनॅशनल हॉटेल जवळील SS कन्व्होकेशन हॉलमध्ये कोळी समाज जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित महिला परिषदेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. कोळी समाजाला ST वर्गात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी प्रयत्न करत आहेत. मागास समाजाची प्रगती झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. शहर परिसरातील शाळा महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने बेळगाव बाजारपेठेत वह्या, स्टेशनरी साहित्य, गणवेश, स्कूल बॅग, वॉटर बॅग आणि बूट खरेदी करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत वह्यांचे दर स्थिर आहेत. नामांकित व स्थानिक कंपन्यांनी वह्यांच्या दरात वाढ केलेली नाही. यावर्षी कागदाचे दर वाढलेले नसल्याने दर वाढही झालेली नाही. बाजारपेठेत 300 पासून 800 रुपये डझनच्या वह्या उपलब्ध असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. स्टेशनरी साहित्याबरोबरच गणवेश खरेदीसाठी तयार गणवेश करून विकणाऱ्या दुकानातून गर्दी होत आहे. तसेच स्कूल बॅग, वॉटर बॅग व बूट खरेदीला पसंती दिली जात आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत यंदाच्या हंगामात विविध प्रजातीची 1,67,000 रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नरेगा योजनेअंतर्गत खड्डे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच रोप लागवडीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याने सर्वत्र हिरवळ वाढणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, नरेगा यांच्या सहकार्याने 5 वर्षात 1 कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या मान्सून हंगामात 1.5 लाख रोप लागवड होणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच त्यांना उच्च शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत या उद्देशाने चव्हाड गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 5 येथे नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. शाळेतील पटसंख्या वाढीसाठी स्पोकन इंग्लिश तसेच कॉम्प्युटर शिक्षण देण्याचा अनोखा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. शाळा सुधारणा कमिटीच्या उपस्थितीत नुकताच या शाळेमध्ये प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी,
यांनी पटसंख्या वाढीसाठी सविस्तर चर्चा केली. दर्जेदार शिक्षणासाठी मुलांना अस्खलित इंग्रजी येणे गरजेचे आहे. यासाठीच स्पोकन इंग्लिश तसेच संगणक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीत होनगा पुलानजीक कचरा व घाण टाकण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रात प्लास्टिक, कागद, बॉटल्स व टाकाऊ पदार्थ टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार का, हेच पाहावे लागणार आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. खासदार जगदीश शेट्टर यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे कौतुक करत प्रत्येकाने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळू शकले असे सांगितले. अध्यक्षस्थानी धनंजय जाधव होते. यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, RS मुतालिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नागेश वन्नुळकर, भाग्यश्री कोकितकर, बुडा माजी चेअरमन गुळाप्पा होसमनी, महेश मोहिते आदी उपस्थित होते. कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये व डिझेलच्या दरात 3 रुपये 20 पैशांनी वाढ केली आहे. कर्नाटक सेल्स टॅक्स मध्ये दुरुस्ती केल्यानंतर ही वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीवरून भाजप IT सेलचे प्रमुख अमित मालवीय, R अशोक व CT रवी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत खटाखट टकाटक लूट सुरू झाल्याचे म्हटले आहे. रविवारी बेंगळुरू येथे आंदोलन करून रोष व्यक्त केला. कर्नाटकात परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस पक्ष म्हणतो की देशात महागाई आहे. मग आता राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवून महागाई कमी करत आहात काय, असा सवाल विचारला आहे. नीट परीक्षेबाबत आज आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नीट रद्द करावी. परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा अन्य संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आजची याचिका नीट परीक्षा दिलेल्या 20 विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. या याचिकेत NTA आणि इतरांना नव्याने परीक्षा घेण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या वेगवेगळ्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या आरोपांची CBI चौकशी करण्याच्या मागणीवर केंद्र आणि NTA कडून उत्तर मागवले होते. परीक्षेतील व्यापक गैरप्रकार पाहता फेरपरीक्षेमुळे केवळ पात्र विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास मदत होईल, असे विधिज्ञ धीरज सिंह यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेत म्हटले आहे. 620 हून अधिक गुण घेणाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पडताळ परीक्षेतील गैरप्रकारांची CBI आणि अन्य स्वतंत्र संस्था किंवा या न्यायालयाच्या देखरेखीखाली समितीद्वारे सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, अशी विनंती करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील झाडंकले येथे गावकऱ्यांच्या संमतीने तयार करण्यात आलेला पाणंद रस्ता काही अज्ञातांनी JCBच्या साहाय्याने चर मारून उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महसूल आणि पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत तातडीने क्रम घेऊन रस्ता पुन्हा करण्यात यावा, अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. कोगनोळीचा आठवडी बाजार प्रत्येक शुक्रवारी असतो. या बाजारामध्ये सुळगाव, मत्तिवडे, हंसिनाळ, KS, हणबरवाडी, दत्तवाडी, कुंभळकट्टी, सुळकुड, आडी, बेनाडी, अप्पाचीवाडी आदी भागातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. 15,000वर लोकसंख्या असलेल्या कोगनोळी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात भरलेल्या बाजारामध्ये बहुतांशी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे महिलांचे बजेट काही प्रमाणात विस्कटल्याचे दिसून आले.
चिखलवाड ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या रामपूर तालुका चिक्कोडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी व कन्नड शाळेजवळ असलेला जलकुंभ अत्यंत जीर्ण झाला आहे. यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. असे असतानाही याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेत धोकादायक जलकुंभ जमीनदोस्त करून विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. अवकाळीनंतर वळीव आणि त्याच पाठोपाठ मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने निप्पाणीसह परिसरातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात निघालीच, पण त्याचबरोबर शेती पिकांना देखील जीवदान प्राप्त झाले. खरीप पेरणीची कामे देखील आटोपण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. परिसरात जवळपास 70% अधिक पेरणीची कामे पूर्णत्वाला आली आहेत. अशा या परिस्थितीत गेल्या 3 पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. शनिवार पाठोपाठ रविवारी तर अगदी उन्हाळ्याप्रमाणे उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे पेरणी केलेली वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक शेतकरी पेरणीची कामे थांबवून पावसाच्या प्रतीक्षेत थांबले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.